नमस्कार नाशिककर बंधू आणि भगिनींनो. प्रभाग क्रमांक 13 मधील माझ्या सर्व मतदार बंधू भगिनींना ह्या 2026 या सुरू झालेल्या नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. हे वर्ष आपणा सर्वांना अत्यंत सुखात, समृद्धीत आणि चांगल्या आरोग्यात जावं हीच ईश्वराच्या चरणी प्रार्थना. मित्रांनो, हा छोटासा व्हिडिओ मी याच्यासाठी बनवत आहे की मागील 3-4 दिवसापूर्वी प्रभागामध्ये ज्या काही भयंकर घटना घडल्या त्या संदर्भातली सविस्तर माहिती आणि खुलासा आपणाला करण्यासाठी मी आज या ठिकाणी बोलत आहे. मला 3 दिवसापासून असंख्य फोन आले. माझे हितचिंतक, माझे मित्रमंडळी, माझे नातेवाईक आणि सगळ्यांचा एकच प्रश्न सातत्याने विचारला जातोय की तो म्हणजे आपल्याला तिकीट का नाही मिळाले. जर 4 जणांची यादी फायनल केलेली होती, शाहू खैरे असतील, विनायक पांडे असतील, यतीन वाघ असतील आणि आमच्या पूनम भोसले असतील, मग असं काय घडलंय की आपल्याला तिकीट मिळालं नाही की आपण या ठिकाणी मागील पंचवार्षिकच्या वेळेस नगरसेवक असताना आपलं तिकीट कापून यतीन वाघ जे पडलेले उमेदवार होते त्यांच्या मिसेसला का देण्यात आलं. आणि जर मग आपलं पॅनल नक्की नव्हतं तर मग प्रचाराची रणधुमाळी का केली, पॅम्पलेट का वाटण्यात आले चौघांचे फोटो टाकून, या सगळ्या गोष्टीचा खुलासा होणं हे महत्वाचं आहे. मित्रांनो, यामध्ये काही दिवसांपासून, साधारण 8-10 दिवसापासून माझे छोटे बंधू बाळासाहेब केशवराव भोसले आणि युवराज केशवराव भोसले यांना श्री शाहू खैरे यांनी बोलवून घेतलं. त्यांच्याशी चर्चा केली आणि आपण चौघं असं पॅनल तयार करू आणि काम करू याच्यावरती त्यांचं एकमत झालं. त्यानंतर पॅम्पलेटही बनवण्यात आले, देवदर्शन करून सगळीकडे फिरणं पण सुरू झालं. आणि अचानक 4 दिवसापूर्वी रात्री 2 ते 2:30 वाजता श्री शाहू खैरे यांनी आमच्या या दोन्ही बंधूंना बोलवून सांगितलं की तुमचं तिकीट फिक्स झालेलं आहे, परंतु तुम्हाला भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करायला लागेल, म्हणजे आपल्या सगळ्यांना, त्या पॅनलला. आणि तुम्हीच नाही तर तुमच्या वहिनी सौ वैशाली भोसले आणि माजी आमदार नितीन भोसले यांचा सुद्धा प्रवेश झाला पाहिजे, तरच तुम्हाला तिकीट मिळेल. त्याप्रमाणे मग माझे बंधू रात्री 3-3:30 ला घरी आले, चर्चा झाली, परत आम्ही सकाळी बसलो, परत चर्चा झाली आणि त्या ठिकाणी भावाच्या राजकीय प्रवासाची सुरुवात यशस्वी व्हावी या दृष्टिकोनातून आम्ही सगळ्यांनी निर्णय घेतला की आपण भारतीय जनता पक्षात जाऊ. आणि त्याप्रमाणे आम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी 11 वाजता भारतीय जनता पक्षामध्ये सगळ्यांनी प्रवेश केला. तिथे गेल्यानंतर सन्माननीय नामदार गिरीश भाऊ या ठिकाणी बोलले की मला, अरे नितीन, तू माझा इतका जुना मित्र आहे, आपण एकत्र काम केलेलं आहे, परंतु तुझ्या प्रवेशाबद्दलची माहिती आम्हाला कोणालाच नाही, किंबहुना तुमच्या तिकिटाची आम्ही कोणतीही कमिटमेंट केलेली नाही. त्यांनी शाहू खैरेंना 3 तिकीट कमिट केलेले होते. त्याच्यात स्वतः शाहू खैरे, विनायक पांडे आणि यतीन वाघ यांचे नाव होते. तुमचं नाव नाही, कारण ऑलरेडी त्या ठिकाणी बबलू शेलार यांनी 1 महिन्यापूर्वी भारतीय जनता पक्षात प्रवेश केलेला आहे, त्यांना शब्द देण्यात आलेला होता, त्यामुळे हे पॅनल फिक्स झालेलं होतं. परंतु शाहू खैरेंनी
जे आमच्या वहिनींचे चुलत भाऊ पण लागतात, वैशाली भोसलेंचे, कारण त्या भगीरथ तात्या खैरेंच्या कन्या आहेत. त्यांच्यावरती विश्वास ठेवून आमच्या भावांनी मला सांगितलं आणि आम्ही सगळ्यांनी त्या ठिकाणी प्रवेश केला. आणि तिथे गेल्यानंतर मला शहर अध्यक्ष असतील, तिन्ही आमदार असतील, सावजी साहेब असतील, या सगळ्यांनी सांगितलं की तुमचं तिकीट नाही, तुमच्याबद्दल कोणती चर्चाच झालेली नाही. आणि तिथे आम्हाला खऱ्या अर्थाने खूप मोठा धक्का बसला. उघड उघड शाहू खैरेंनी भोसले परिवाराची फसवणूक केलेली आहे हे आमच्या लक्षात आलं. भोसले पडत नाही ना, तर त्यांना पाडण्यासाठी त्यांच्या पाठीमध्ये खंजीर खुपसण्याचं काम श्री शाहू खैरेंनी केलं. आमचं तिकीट कापून, लढून आम्हाला पाडू शकत नाही म्हणून गद्दारी करून आमचं तिकीट कापण्याचं काम श्री शाहू खैरे यांनी केलं. आणि हे आता स्वतः गिरीश भाऊंनी सुद्धा माझ्या भावांना सांगितलं. आता तुम्ही म्हणाल यांनी असं का केलं, तर त्यांना असं वाटत होतं की आम्ही कोणीही भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार नाही, त्याच्यामुळे आमचे बंधू बाळासाहेब भोसले नाराज होतील, आमच्या घरामध्ये भांडणं होतील आणि आयुष्यभर आमचा भाऊ आमच्यापासून दुरावेल. परंतु कुटुंब महत्वाचं की राजकारण, याच्यावर माझं स्पष्ट म्हणणं आहे, कुटुंब महत्वाचं. आणि त्या भावाचं समाधान होण्यासाठी आम्ही सगळ्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आणि आम्ही फसलो. आणि आमच्या बाळासाहेब भोसले आणि युवराज भोसलेंना कळालं की हे सगळं षडयंत्र श्री शाहू खैरे यांनी केलं. शाहू खैरेंचं हे वागणं काही नवीन नाहीये. त्यांनी त्यांच्या ज्या वहिनी आहेत वत्सला काकू खैरे, यांना सुद्धा पॅनल मधून माजी नगरसेविका असताना, एवढ्या 4-5 टर्मच्या नगरसेविका असताना त्यांचं पण नाव कट केलं. त्याच्यानंतर संजय चव्हाण, जे त्यांचे चुलत भाचे, 4 दिवसापर्यंत त्यांना घेऊन ते प्रचार करत होते. त्याचे सगळे फोटो आणि व्हिडिओ तुम्हाला सोशल मीडियावरती बघायला. आणि रात्रीतून यांनी त्या संजय चव्हाणांना सुद्धा आपल्या भाच्याच्या सुद्धा पाठीमध्ये खंजीर खुपसला आणि त्याला सोडून दिलं. त्यानंतर आमचा सुद्धा प्रवेश करून घेतला आणि आमच्या पाठीमध्ये खंजीर खुपसला. त्याच्या अगोदर तुम्हाला एक जुनी गोष्ट सांगतो की यांच्या पॅनलमध्ये सुरेंद्र भाऊ वावरे होते. त्यावेळेस सुद्धा यांनी असंच केलं, पॅनल मध्ये घेऊन त्यांना पाडलं. म्हणजे ही यांची जुनी सवय. आज त्यांना लक्षात आलं की मागच्या निवडणुकीमध्ये एक सर्वसामान्य कुटुंबामधला गणेश मोरे सारखा कार्यकर्ता 8,000-8,500 त्यांनी मतं घेतले आणि अत्यंत तगडं आव्हान त्यांनी मागच्या वेळेसच उभं केलं होतं. आणि यांना माहित आहे की ह्या वेळेस तो गणेश मोरे पुन्हा लढला तर याच्या समोर आपण पडू शकतो. आणि म्हणून यांनी भारतीय जनता पक्षामध्ये जायचा निर्णय घेतला. पण हे विसरले असतील, सोमवार पेठेतील ब्राह्मण विसरणार नाही की निवडणुकीच्या दिवशी त्यांच्या घरांना कड्या लावल्या जायच्या, त्यांच्या मुलांना मारहाण व्हायची, त्या दिल्लीमध्ये इतकं दहशत केली असायची की ते लोक मतदानाला येत नव्हते. हा इतिहास कोणीही विसरणार नाही. पण या ठिकाणी मी एक नम्रपणे सांगू शकतो, पक्षाला काही, भारतीय जनता पक्षाला असं वाटत असेल की आम्ही काही निर्णय घेऊ लोक मान्य करतील, खैरेंना असं वाटत असेल आम्ही कसंही वागू, जनता आमची गुलाम आहे, आम्हाला गृहीत धरलंय, तसं होत नाही. त्र्यंबकेश्वर मध्ये ज्या ठिकाणी ब्राह्मण समाजाचं वर्चस्व असताना भारतीय जनता पक्षाचे उमेदवार नगराध्यक्ष पदाचे त्या ठिकाणी, हा त्र्यंबक पॅटर्न सुरू झालाय मित्रांनो महाराष्ट्रामध्ये. नाशिकने दिलाय तो घाट आणि त्याची पुनरावृत्ती झाल्याशिवाय राहणार नाही. मी एक छोटा कार्यकर्ता आहे. भोसले परिवार हा टॅक्सी व्यवसायातून प्रामाणिकपणे काम करत आजपर्यंत या ठिकाणी आम्ही जी प्रगती केली ती
आम्ही कोणाच्याही मुंड्या मारून काम केलेलं नाही. कोणाच्याही आमची दहशतीमध्ये आम्ही कोणाला हे दाबलेलं नाही. आजही रविवार पेठेतल्या सर्व व्यापाऱ्यांना विचारा, आम्ही त्यांच्या मागे ठाम उभे असतो. नागरिकांना विचारा, त्यांच्यासाठी झटत असतो. आणि मला खात्री आहे हा सगळा इतिहास प्रभाग 13 मधील जनता जेव्हा ऐकेल तेव्हा ते योग्य निर्णय घेतील. आत्तापुरतं एवढंच. नवीन वर्षाच्या पुन्हा एकदा शुभेच्छा. मी पुन्हा येईल, पुन्हा बरेच विषय मी मांडेन आणि ह्या ज्या काही लबाड शक्ती आपल्या मतदारसंघात फिरतायत, दृष्ट काम करतायत, खंजीर खुपसायचं काम करतायत, यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही याची मला खात्री आहे. जय हिंद,